महाविकास आघाडीच्या सर्वाधिक जागा निवडून येतील असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। तर राज ठाकरे मतदान करून इथून बाहेर पडलेत। बालभवन विद्या मंदिर या ठिकाणी त्यांचं मतदान झालेलं आहे आणि राज ठाकरे यांची मतदानानंतरची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेणार आहोत। हळूहळू सगळ्यांनी जर मागे तिथे कट्ट्यावर उभं राहिलं तर साहेबांना बोलायला बरं पडतं। काय करायचं चलो कॉमन बाईक नाहीये त्याच्यामुळे लोकांना परत पाठवलंय। मुंबईकर अजूनही रस्त्यावर उतरलेले नाहीये। काय मुंबईकर अजूनही रस्त्यावर उतरलेले नाहीये मतदानासाठी आणि आतापर्यंतचा चौथ्या टप्प्याचा जर विचार केला तर 60% मतदान झालेलं आहे। काय आवाज किती आतापर्यंत 60% मतदान काय तुम्ही तुम्ही तिथे जा ना तिकडे जा ना तुम्ही चला प्लीज साहेबांची विनंती आहे सगळ्यांना चला तिकडे चला 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 पुढे चला आपल्याला आहे मीडियाला प्रतिक्रिया देत आहेत राज ठाकरे। तर दुसरीकडे रश्मी ठाकरे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, अनिल परब हे सध्या इथे मतदानासाठी रांगांमध्ये उभे आहेत। ही दृश्य आपण इथे पाहतोय। राज ठाकरे यांनी कधी नाही प्लीज मॅडम जास्तीत जास्त मोठ्या संख्येने साहेब करतील असू दे प्लीज 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 साहेब रश्मी ठाकरे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे इथे मतदानासाठी रांगांमध्ये उभे आहेत। संवादही साधलेला आहे त्यांनी इथे मीडियाशी। त्याचबरोबर राज ठाकरे यांनी देखील मतदान केलेलं आहे। आशेचा वागडा असा मी जातो गाडी सर वाय थांब जरा एक मिनिट साहेब आज तुम्ही मतदानाचा हक्क बजावलेला आहे। अजूनही मुंबईकर जे आहेत ते उतरलेले नाहीयेत। गरमी म्हणा किंवा सुट्टी म्हणा, अनेक जण बाहेर गेलेले बघायला मिळतात। गांभीर्याने या लोकसभेकडे बघण्याची गरज आहे। साहेब आज खरं तर मुंबईकर जे आहे ते मोठ्या प्रमाणात मुंबईच्या बाहेर गेलेले बघायला मिळत आहे आणि एकूण आता जर त्या पद्धतीने तुम्ही कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावलेला आहे, अजूनही मुंबईकर जे आहे ते मतदानासाठी उतरलेले दिसून येत नाहीयेत। काय आव्हान? मला असं वाटतं एक तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आता सुरुवात आहे। मला असं वाटतं आता किती 10:30 पावणे 11 झाले असेल, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे। आपण 5 वाजेपर्यंत बघू किती मतदान होतंय ते। पण मला असं वाटतं जास्तीत जास्त मुंबईकर बाहेर पडून मतदान करतील अशी मला आशा आहे। शांततेत मतदान होणं गरजेचं आहे, पण अनेक राजकीय पक्ष मतदान केंद्रावर जाऊन गोंधळ घालतानाही दिसून येत आहेत। मला कल्पना नाही। काही नाही, तेच घ्यायचा बेटा वाक्य आपलं, मतदानाचा अधिकार बजवा, कळलं का? आणि ज्यांना मला असं वाटतं तरुण मोठ्या प्रमाणावर येतील, ज्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळालेला आहे असे तरुण तरुणी अनेक जण मला असं वाटतं मतदानाला उतरतील आणि
बाकी ज्यांच्या काहींच्या आशा संपल्या असतील त्यांच्याकडनं तुम्ही मतदानाची अपेक्षाच करू नका. महिला वोटर यावेळेला एक टर्निंग पॉईंट असेल. महिला वोटर सायलेंट वोटर म्हणून मला माहित नाही रे, मी काय भविष्यवेत्ता नाहीये रे, मी काय ज्योतिषी म्हणून बसलोय का. पण ज्या प्रकारे महिलांची संख्या आहे इतर राज्यांमध्ये पाहिलेलं आहे की महिला गेम चेंजर होतात. ते येतील आता मतदानाला उतरतील. ठीक आहे. निवडणूक मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी किती महत्वाची असं तुम्हाला वाटतं? कारण की वेगळी निवडणूक आहे, 2 पक्षाची 4 पक्ष झाले. किती महत्वाची आहे. चला तर राज ठाकरे यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे. मतदानासाठी बाहेर पडावं, मतदानाचा हक्क बजावा असं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. राज ठाकरे हे सहकुटुंब त्यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे. आता मतदान केंद्रातून ते बाहेर पडले. तर दुसरी दृश्य आहेत ती म्हणजे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे रांगेत उभे आहेत मतदानासाठी आणि रश्मी ठाकरे यांनी आपला मतदानाचा हक्क आता नुकताच काही वेळापूर्वी बजावलेला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी मीडियाशी संवाद देखील साधलाय. मतदान झाल्यानंतर अधिकृत त्यांची प्रतिक्रिया देखील येईल. मात्र उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची, अत्यंत महत्वाची आणि अस्तित्वाची लढाई देखील आहे. उत्तर मध्य मुंबई